Science and Technology Part 1 Class 9th Third chapter Current Electricity PowerPoint presentation video Part 2. As earlier we have seen in the first PowerPoint presentation video that electrical circuit can be drawn by using certain symbols. These electrical circuits are necessary for doing certain electrical works. हे एक इलेक्ट्रिकल सर्किट आहे, लक्षात ठेवा. या इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये एक सेल आहे. सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला एक अॅमीटर जोडलेला आहे. अॅमीटरचं प्लस सेलच्या प्लसला, अॅमीटरचं मायनस रेझिस्टन्सला. रेझिस्टन्स इज कनेक्टेड टू द अनदर टर्मिनल ऑफ द वायर. Then negative terminal is connected to the positive inside the battery. A voltmeter is connected in parallel. This is a regular arrangement for doing an electrical experiment, particularly Ohm's law. साधारणतः अॅमीटर आहे, व्होल्टमीटर आहे, रेझिस्टन्स आहे, अॅमीटर किंवा सेल हे जे सगळे घटक आहेत, हे सगळे घटक एक क्रमाने जोडले गेले पाहिजेत. They should be arranged systematically, orderly. Then only electrical current can pass in a regular way and the electrical experiment can be done. So to draw this electrical circuit diagram, there is quite necessary to use certain symbols. जसं रस्त्यावरनं प्रवास करताना आपल्याला रस्त्यावर अनेक पाट्या दिसतात. त्या पाट्यांवर वेगवेगळी चिन्ह असतात. त्या चिन्हांकडे पाहून आपण रस्त्यावरनं आपल्याला ओळखता येतं की पुढे अरुंद पूल आहे, मोठा पूल आहे, रेल्वे क्रॉसिंग आहे, यू टर्न आहे, बेंड किंवा बेंड असणारं वळण आहे, गाडी डावीकडे वळेल, उजवीकडे वळेल. ऑल दीज आर द सिम्बॉल्स गिवन ऑन द रोड. लाईक दॅट फॉर इलेक्ट्रिकल सर्किट्स ऑल्सो सम सिम्बॉल्स आर टू बी युज्ड. सिम्बॉल्स युज्ड फॉर इलेक्ट्रिकल सर्किट. काय काय सिम्बॉल आहेत? एक सेल जोडायचा असेल तर हे सिम्बॉल आहे. एकाच्या जी अनेक सेल जोडायचे असतील म्हणजे ज्याला बॅटरी म्हणतो आपण, कलेक्शन ऑफ ए नंबर ऑफ सेल्स, तर हे सिम्बॉल आहे. प्लस प्लसला मायनस, मायनसला प्लस, प्लसला मायनस, मायनसला प्लस, लाईक दिस. दिस इज द कनेक्शन ऑफ बॅटरी. समजा तुम्हाला एक टॅप के वापरायची. टॅप के म्हणजे बटन दाबल्यानंतर कनेक्शन चालू होतं, बटन सोडून दिलं की कनेक्शन बंद होतं. जस्ट लाईक आवर डोअर बेल. आपल्या घरामध्ये जी डोअर बेल असते त्या डोअर बेलला आपण टॅप के म्हणतो. टॅप केच्या ऐवजी समजा तुम्हाला प्लग के वापरायची. प्लग के म्हणजे स्विच चालू केलं की चालूच राहतं. दिस इज स्विच विच इज ऑल्सो कॉल्ड एज व्हॉट? टॅप के. दीज आर कनेक्टिंग वायर्स विच आर नोन एज कंडक्टिंग वायर्स. दीज कंडक्टिंग वायर्स आर पर्टिक्युलरली इन्सुलेटेड. म्हणजे आपल्या घरामधल्या सगळ्या उपकरणांच्या वायरिंग्स, या वायरिंग्सला या प्रकारच्या वायरिंग्स आपण वापरतो. त्या कोटेड असतात. मागेही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फेज वायरला लाल कोटिंग असतं, न्यूट्रल वायरला निळं किंवा हिरवं कोटिंग असतं, वगैरे वगैरे. दिस इज द सिम्बॉल फॉर क्रॉसिंग वायर. एका वायरला क्रॉस करून छेदून दुसरी वायर जाणार असेल, एकमेकांना कनेक्ट न होता, तर हे सिम्बॉल वापरता येतं. लेट्स अनदर सम सिम्बॉल्स. लाईट, बल्ब लावायचं तुम्हाला, एखाद्या सर्किटमध्ये बल्ब दाखवायचा आहे. यू कॅन यूज दिस सिम्बॉल ऑर दिस सिम्बॉल. एक रेझिस्टन्स जोडायचं तुम्हाला, तर तुम्ही या प्रकारचा सिम्बॉल वापरू शकता. जसं परिपथावर असा सिम्बॉल दाखवला, दॅट विल बी रेझिस्टन्स. व्हेरिएबल रेझिस्टन्स, बदलणारा रोध जर दाखवायचा असेल, यू कॅन यूज दिस सिम्बॉल. अॅमीटर कनेक्ट करायचं असेल, यू कॅन यूज दिस सिम्बॉल. ए सर्कल, ए इज रिटन प्लस अँड मायनस. इफ voltmeter is to be connected, you can use this symbol. This is voltmeter. And by using such symbols, you can draw a electrical circuit. मी परत एकदा त्या सर्किटकडे जातो. आता बघा, या सर्किटमध्ये सगळे सिम्बॉल तसेच वापरलेले आहेत. हे सेल आहे, हा अॅमीटर आहे, हा व्होल्टमीटर आहे, हे रेझिस्टन्स आहे, या वायर्स आहेत. अँड बाय युझिंग सच इलेक्ट्रिकल सिम्बॉल्स यू कॅन ड्रॉ द इलेक्ट्रिकल सर्किट. इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये सगळे उपकरणे जोडण्यासाठी आपल्याला लागतात कंडक्टर्स. आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे व्हॉट आर कंडक्टर्स अँड व्हॉट आर इन्सुलेटर्स. इन्सुलेटरला दुसऱ्या शब्दात आपण बॅड कंडक्टर पण म्हणतो. We have learned about the resistance to an electric current. We can divide substances into conductors and insulators, that is bad conductors, according to this resistance. कुणाचा रोध किती आहे, कुणाचा रेझिस्टन्स किती आहे, त्यानुसार
आपल्याला पदार्थांची दोन प्रकारे वर्गवारी करता येते, कंडक्टर्स आणि इन्सुलेटर्स. कंडक्टर कोणाला म्हणावं? दोज सबस्टन्सेस विच हॅव व्हेरी लो रेजिस्टन्स आर कॉल्ड ॲज कंडक्टर्स. करंट कॅन फ्लो इझिली थ्रू देम. म्हणजे ज्या पदार्थाचा रोध कमी आहे, ज्या पदार्थामधनं विद्युतधारा सहज प्रवाहित होऊ शकते, अशा प्रकारच्या पदार्थांना आपण काय म्हणतो? कंडक्टर्स. While what are insulators किंवा bad conductors? Those substances which have extremely high resistance and through which current cannot flow, then such type of substances are said to be what? Insulators. Why are some substances are conductors while why are some insulators? काही पदार्थ गुड कंडक्टर असतात तर काही पदार्थ इन्सुलेटर असतात. का? गुड कंडक्टर कधी असतात? Which are possessing free electrons, mobile electrons and low resistance. बॅड कंडक्टर कधी असतात? विच नॉट हॅव्हिंग फ्री इलेक्ट्रॉन्स, मोबाईल इलेक्ट्रॉन्स अँड हाय रेजिस्टन्स. वाय कॅन आवर बॉडी कंडक्ट इलेक्ट्रिसिटी? आपलं शरीर सुद्धा विद्युतधारा प्रवाहित करतं, कारण आपल्या शरीरामध्ये असणारे जे द्रवरूप पदार्थ आहेत त्या पदार्थामध्ये बरेचसे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स असतात, मिनरल्स असतात. अँड दॅट सोल्युशन मेक्स आवर बॉडी इलेक्ट्रिकली कंडक्टिबल. सच टाइप ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टर्स आर देअर. मेक अ लिस्ट ऑफ कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स. आपण लिस्ट करू शकतो कंडक्टर आणि इन्सुलेटरची. कंडक्टर्स कोणाला म्हणायचं? ऑल गुड मेटल्स. मेटल्स आर गुड कंडक्टर्स. मेटल्स त्यामध्ये मग सगळे सोने, चांदी, तांबे, पितळ, वेगवेगळ्या प्रकारचे अलॉय, वेगवेगळ्या प्रकारचे मेटल्स विच आर कंडक्टर्स. हां, त्यांची कंडक्टिव्हिटी त्यांच्या रेजिस्टिव्हिटीवर अवलंबून आहे. वेल व्हॉट आर इन्सुलेटर्स ऑर बॅड कंडक्टर्स? रबर, प्लास्टिक, काच, लाकूड हे सगळे काय? दीज आर इन्सुलेटर्स. दीज आर बॅड कंडक्टर्स. नाउ once again come back on our important law, that is what? Resistance of 1 ohm and Ohm's law. If 1 ampere current flows through a conductor when 1 volt potential difference is applied between two ends, then the resistance of the conductor is said to be 1 ohm. समजा वाहकाच्या दोन टोकामध्ये 1 व्होल्ट विभवांतर आहे आणि त्यातून 1 अँपिअर विद्युतधारा वाहते आहे, तर त्या वाहकाचा रोध 1 ओहम मानला जातो. We know that what is the resistance and what is the resistivity of a conductor. When electrons are moving inside the conductor, they are striking on the atoms of the conductor. Then the mobility or the movement of the electrons is retarded. A hindrance is there. That mobility or retardance of the electrons is said to be resistance. Ohmला काय म्हणायचं आहे? This resistance is always same. This resistance will be same. Resistance will not change. Why it will not change? So far the physical state of a conductor remains constant. The resistance of the conductor will remain same. We'll see what is the statement of Ohm's law. एखाद्या वाहकाचा रोध कायम असतो, कंपल्सरी सेम राहतो. तो कायम राहण्यासाठी you have an equation R is equal to V upon I. आपण हे बघूया. When an electric current is flowing inside the conductor, then the potential difference and the current are proportional to each other. एखाद्या वाहकाच्या दोन टोकातून वाहणारी विद्युतधारा आणि त्याच्यातून वाहणारी त्याच्यात असणारे विभवांतर या दोघांचं गुणोत्तर नेहमी स्थिर राहतं. R is equal to V upon I. It is given by the formula. हे कसं सिद्ध केलं जाऊ शकतं? व्हेरिफिकेशन ऑफ ओम्स लॉ. कनेक्ट सच इलेक्ट्रिकल सर्किट. आता या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये बघा, फार सिंपल सर्किट आहे हे रेजिस्टन्स म्हणजे वायर, याला एक व्होल्टमीटर पॅरलल जोडलेला आहे, एक अॅमीटर. आता ओहमला असं म्हणायचं आहे, तुम्ही जितका करंट वाढवाल तितकं पोटेन्शियल डिफरन्स वाढतं, जितका करंट कमी कराल तितकं पोटेन्शियल डिफरन्स कमी होतो. या एक्सपेरिमेंटमध्ये फार सिंपल दाखवलेलं आहे. सुरुवातीला एक सेल जोडा, ओनली 1 सेल. मेजर द रिडिंग ऑफ अॅमीटर अँड व्होल्टमीटर. या इथे लिहा. नंबर ऑफ सेल्स युज्ड 1. करंट इन मिली एम्पियर. समजा ही 5 मिली एम्पियर आहे. करंट इन एम्पियर, करंट कन्वर्ट करायचं डायरेक्ट आपण एम्पियर मध्ये लिहू. आपण समजा 5 एम्पियर आहे. पोटेन्शियल डिफरन्स समजा 10 व्होल्ट आहे. तर व्हॉट इज आर देन? 10 डिवायडेड बाय 5 दॅट इज 2 ओहम. पुढच्या वेळेला काय करा? फॉर द नेक्स्ट नाव कनेक्ट 2 सेल्स. एकाच्या ऐवजी 2 सेल कनेक्ट करा. व्हॉट डज इट इंडिकेट? यू आर इन्क्रीजिंग द करंट. As you are increasing the current, the potential difference will also increase. Then in that case, the reading of V will change. Such type of
changing of the current and changing of the potential difference will be observed. आता पहा इथे जसं तुम्ही नंबर ऑफ सेल वाढवत जाल तसं करंट वाढत जाईल, पोटेन्शियल डिफरन्स वाढत जाईल, प्रत्येकाचा भागाकार मात्र समान येत जाईल. दिस इज कॉल्ड एज एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन फॉर द ओम्स लॉ. देर इज एन एक्सपेरिमेंट in your practical examination, that is verification of Ohm's law. In that you are increasing the current and the potential difference will also increase. आता एक आणखीन एक concept आहे resistivity of some materials. What is resistivity? It is the resistance of a conductor of unit length and unit cross sectional area. 1 मीटर लांब आणि 1 स्क्वेअर मीटर क्रॉस सेक्शनल एरिया असणाऱ्या कंडक्टरचा रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्टिव्हिटी. ज्याची रेजिस्टिव्हिटी कमी तो सर्वात चांगला वाहक असतो, ज्याची रेजिस्टिव्हिटी सर्वात जास्त तो कमीत कमी वाहक असतो. आपल्याला काही मटेरियलच्या रेजिस्टिव्हिटी दिलेल्या आहेत. रेजिस्टिव्हिटी ऑफ कॉपर इज गिवन 1.7 × 10⁻⁸ ओहम मीटर. नायक्रोमची पहा 1.1 × 10⁻⁶ ओहम मीटर. डायमंडची पहा 1.62 × 1013 हे +13 आहे. म्हणजे सर्वात चांगला कंडक्टर आहे कॉपर, तर इथे सर्वात बॅड कंडक्टर आहे डायमंड. या तिन्हीमध्ये दिस इज बिकॉज इफ रेजिस्टिव्हिटी इज मोर द कंडक्टिव्हिटी विल बी लेस. इफ द रेजिस्टिव्हिटी इज लेस द कंडक्टिव्हिटी विल बी मोर. कोण गुड कंडक्टर आहे, कोण बॅड कंडक्टर आहे, सोपी गोष्ट आहे. एक साधं इलेक्ट्रिकल कनेक्शन तुमच्या समोर दिलेलं आहे बघा. एक सेल आहे आणि ही वायर अशी जोडलेली आहे. याच्यामध्ये एक धातूची चावी पण जोडलेली आहे. पण समजा हे सर्किट इथं ब्रेक आहे, ब्रेक, तर हा बल्ब ग्लो होणार नाही. इट डज नॉट ग्लो. या सर्किटमध्ये सुद्धा बघा इथे सेल आहे, ही पूर्ण वायर आहे, मध्ये चावी वगैरे काहीच नाही, पण ही वायर या सेलच्या या टोकाला जोडलेली नाहीये. द बल्ब डज नॉट ग्लो. आता इथे बघा इथे सगळं जोडलेलं आहे. ही वायर याला जोडलेली आहे, ही वायर याला जोडलेली आहे. द बल्ब ग्लोज. इथे बघा ए पीस ऑफ रबर इज कनेक्टेड. इथे एक रबरचा पीस कनेक्ट केलेला आहे. आता बाकी सगळं जोडलेलं आहे. देन ऑल्सो द बल्ब डज नॉट ग्लोज. वाय द बल्ब डज नॉट ग्लोज? बिकॉज आज पीस ऑफ रबर इज कनेक्टेड, द रबर इज इन्सुलेटर. इट इज अ बॅड कंडक्टर, दॅट्स वाय इलेक्ट्रिक करंट विल नॉट फ्लो. इथे सुद्धा याही कनेक्शन्स मध्ये तुम्ही बघा बल्ब ग्लो होण्याची शक्यता सर्वाधिक कधी असते? इफ द सर्किट इज कम्प्लिटेड. हे बघा शेवटच्याच कंडिशन मध्ये सर्किट कम्प्लीट आहे. बाकी इथे दोन्ही वायर एकाच पॉइंटला जोडलेली आहे. इथं मध्येच ब्रेक आहे, इथे मध्येच ब्रेक आहे, इथे मध्येच ब्रेक आहे. द इलेक्ट्रिकल सर्किट इज नॉट कम्प्लिटेड अँड दॅट्स वाय द बल्ब विल नॉट ग्लो. बट इन द कंडिशन ऑफ E it will glow because the electrical circuit is completed. All the electrical appliances are connected to each other and the circuit is completed. That's why the electric current will flow. Such type of electrical circuits and electrical appliances are there. Okay, thank you.